Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. We are going to learn Agriculture Science and Technology Standard 12, Chapter number 3, Modes of Reproduction. In Modes of Reproduction, next lecture, third. In previous lecture, explain the sexual reproduction, and then significance of sexual reproduction and advantages and disadvantages of sexual reproduction. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण जे दोन लेक्चर बघितलेले या चॅप्टरवर, त्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. तर पहिलं पिरियड हे फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, आणि सेकंड लेक्चरमध्ये आपण जे बघितलं सिग्निफिकन्स, हे सिग्निफिकन्स महत्त्वाचं आहे बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं. आणि ॲडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन हे सुद्धा बोर्ड एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. तर तीन जे भाग आहेत, सिग्निफिकन्स, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस सेक्शुअल रिप्रोडक्शनचे, हे 2 मार्काला किंवा 3 मार्काला किंवा 4 मार्काचाही प्रश्न विचारू शकतात. हे महत्त्वाचं आहे एक्झामच्या दृष्टीनं. तर ते पाठच करायला पाहिजे आणि व्यवस्थित आपण शॉर्टमध्ये ते लिहून दिलेलं आहे, म्हणजेच आपण त्यावर एक्सप्लेन केलेलं आहे. तर नेक्स्ट आपण या मोड्स ऑफ रिप्रोडक्शनमधलं नेक्स्ट भाग जे आहे ते आज आपण बघत आहोत. Asexual reproduction. Then reproduction of plant by the help of broadly two methods: sexual reproduction and asexual reproduction. Sexual reproduction is completed in previous lecture. Then asexual reproduction means the reproduction of plant by means of parts of plant, except fertilized seed is known as asexual reproduction. In lower class मध्ये आपण बघितलं होतं की asexual reproduction means parts of plant, by the help of parts of plant. इथपर्यंत आपल्याला नॉलेज होतं. आता हायर क्लासमध्ये आपण काय ॲड केलं त्याच्यामध्ये, एक्सेप्ट फर्टिलाइज सीड. आता याचा अर्थ काय होणार आहे की बी 2 पद्धतीचं असतं, फर्टिलाइज सीड आणि अनफर्टिलाइज सीड. आतापर्यंत आपल्याला माहीत होतं की फर्टिलाइज सीड असतं, सीड एकच असतं, बी आहे ना. तर नाही, तर त्यामध्ये फर्टिलाइज सीड आणि अनफर्टिलाइज सीड असे 2 असतात. तर जे अनफर्टिलाइज सीड आपण जेव्हा वापर करतो त्याच्यापासूनही मल्टिप्लिकेशन होत असतं. तर अशा वेळेस आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणणार त्याला. पार्ट्स ऑफ प्लांट तर आहेच, त्याचबरोबर काय, जे अनफर्टिलाइज सीड आहे ज्याला म्हटलं जातं अपोमिक्सिस, त्याला काय म्हटलं जातं, अपोमिक्सिस. पुढं भाग आहे आपल्याला अपोमिक्सिस नेमकं काय इथं लक्षात ठेवायचं की एक्सेप्ट फर्टिलाइज सीड नोन ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच की झाडांचं जे मल्टिप्लिकेशन होतं ते झाडाचं भागापासनं किंवा अनफर्टिलाइज सीडपासनं, त्याला म्हणायचं असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. ओके, तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मेल आणि फिमेल गमेट्सचं युनियन होत नाही, त्यालाच आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणणार. आपण एखाद्या झाडाची फांदी लावली, असेक्शुअल, याच्यामध्ये मेल अँड फिमेल गमेट्स आहे का, नाही, एकच आहे, ते जे पार्ट आहे ते एकच आहे की नाही. तर अशा रीतीनं जे प्रजनन केलं जातं त्याला आपण म्हणतो असेक्शुअल रिप्रोडक्शन. न्यू प्लांट मे डेव्हलप फ्रॉम vegetative parts of the plant, vegetative reproduction, or seed
may arise from embryos that develop without fertilization. Without fertilization means apomixis. तर जे नवीन प्लांट एखाद्या झाडाचा भाग वापरून आपण करत असाल व्हेजिटेटिव्ह म्हणणार, आणि अनफर्टिलाइज्ड सीड पासनं झाडाची निर्मिती करत असाल त्याला म्हणणार आपण अपोमिक्सिस. तर हे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आणि अपोमिक्सिस असे दोन भाग येतात. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन ब्रॉडली क्लासिफाईड इंटू टू टाईप, दॅट इज अ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन अँड अपोमिक्सिस. अपोमिक्सिस. तर या असेक्शुअल रिप्रोडक्शनचे आपण दोन भागामध्ये डिवाइड करतो. एकाला म्हणणार व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, एकाला म्हणणार अपोमिक्सिस. जिथं झाडाचा भाग येतं, जिथं आपण झाडाचा भाग वापर करणार आहोत त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणणार, आणि जिथं आपण अनफर्टिलाइज्ड सीड विदाउट युनियन ऑफ मेल अँड फिमेल गमेट्स असं जे भाग आहे, असं जे सीड आहे त्याचा वापर आपण करत असाल तर त्याला म्हणणार अपोमिक्सिस. त्याला काय म्हणणार? अपोमिक्सिस. तर यामध्ये आपण पहिलं बघूया व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हॉट इज मीन बाय व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. त्यानंतर आपण अपोमिक्सिस बघूया. तर रिप्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. रिप्रोडक्शन विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ प्लांट नोन ॲज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आताच आपण सांगितलं झाडाचा कोणताही भाग वापरून आपण मल्टिप्लिकेशन करत असाल तर त्याला आपण काय म्हणणार? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. जसं बल्ब आहे, ट्यूबर आहे, स्टोलन आहे, ऑफसेट आहे, लक्षात रायझोम्स आहेत, सेट्स आहे, ब्रँच आहे, बड आहे, सायन आहे, हे जे सगळं भाग आहे लक्षात झाडाचा भाग जिथं आलं त्याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणणार. देर आर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ऑल्सो क्लासिफाईड इंटू टू टाइप्स ऑन द बेसिस ऑफ देअर नेचर. ऑन द बेसिस ऑफ देअर नेचर. तर या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचं आणखीन आपण दोन भागामध्ये आपण डिवायडेड करतो. झाडाचा पार्टच वापरत आहे परंतु ते नॅचरल बॉडी प्लांट बॉडी आहे का त्यामध्ये काही मॉडिफाईड केलेलं आहे बाय द हेल्प ऑफ मॅन. तर यानुसार आपण काय केलेलं आहे, दोन याच्यामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. त्याला नाव दिलं आपण, एकाला नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, सेकंड इज अ आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचे आणखीन दोन भाग केले आपण, नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. द नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मीन्स द रिप्रोडक्शन बाय मीन्स ऑफ नॅचरल पोर्शन ऑफ प्लांट बॉडी. नॅचरल ॲज इट इज, निसर्गानं जे तयार करून दिलेलं आहे ॲज इट इज वापरतो, त्याच्यामध्ये आपण काही बदल करत नाही, त्याच्यामध्ये नो चेंजेस, ॲज इट इज नॅचरल मटेरियल, नॅचरल बॉडी ऑफ प्लांट used for multiplication of plant known as natural vegetative reproduction. In a natural vegetative reproduction there are three types. Then first underground stem. बऱ्याच वेळा आपण अंडरग्राउंड स्टेम खातो, अंडरग्राउंड स्टेम असतं ते आपण खातो. तर ते अंडरग्राउंड जे स्टेम आहे आपण काय खातो, पोटॅटो खातो, ओनियन खातो, गार्लिक खातो, जिंजर खातो, टर्मरिक खातो. दीज आर द वेल नोन एक्झाम्पल ऑफ अँड कॉमन एक्झाम्पल ऑफ अंडरग्राउंड स्टेम. आपण जे बटाटा जे खातो ज्याला आपण भाजीपाला म्हणणार आहे ना, ट्यूबर म्हणतो त्याला, ते अंडरग्राउंड पार्ट आहे, स्टेम आहे. ते आपण काय खात आहे, खोड खात आहे ना, काय खातो आपण, खोड खातो एक प्रकारचं. हे सगळे अंडरग्राउंड जे आपण उदाहरणं सांगितले, पोटॅटो आहे, ओनियन आहे, गार्लिक आहे, जिंजर आहे, हे सगळं अंडरग्राउंड काय स्टेम आहे. मग याचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपण काय वापरतो, त्याचा ट्यूबर वापरतो, त्याचा बल्ब वापरतो, त्याचा रायझोम्स वापरतो. तर हे जे आहे नॅचरल आहे, ॲज इट इज, जे बटाटा खातो तेच लागवडीसाठी आपण वापरतो.
मग ह्या बॉडीमध्ये, या मटेरियलमध्ये का असतं, दिस बर्ड्स डेव्हलप इन टू शूट्स अँड प्रोड्यूस प्लांट आफ्टर रूटिंग. यामध्ये नॅचरली जे आहे त्यामध्ये काय बर्ड डेव्हलप होतं. आपण बटाटा घरी जर ठेवलो आपण तर त्याला स्प्राउटिंग येतं है ना, बर्ड फॉर्मेशन होतं. जर 4 महिन्याचं ओल्ड असेल बटाटा, त्याला स्प्राउटिंग व्हायला सुरू होतं. 8 दिवस घरात ठेवलं की आपल्याला स्प्राउटिंग दिसतं. कांदा आपण 4 महिन्याच्या पुढे जर ठेवत राहिलो तर त्याला स्प्राउटिंग यायला लागतं. लसूणचंही तसंच आहे. गार्लिक आपण जे लसूण जर ठेवलं तर पाकळ्या स्प्राउटिंग व्हायला लागतात. तर हे बर्ड काय होतं, डेव्हलप व्हायला लागतं आणि त्याचं शूटमध्ये रूपांतर होतं आणि त्याचं रूट तयार झाल्यानंतर शूटमध्ये रूपांतर होणार. तर हे लागवडीसाठी आपण वापर करतो. बऱ्याच वेळा कांदा थोडा थंड ठिकाणी असेल तर त्याला रूटसुद्धा या सुरुवात होतात आणि तो शूट निघतं. तर हे अंडरग्राऊंड स्टेम आहेत. तर हे अंडरग्राऊंड स्टेमचे उदाहरण आपण बघत आहोत. ट्यूबर, these are the example of tuber, that is a potato. हे पोटॅटो आहे. याचा जे भाग आहे ट्यूबर म्हणतो आपण. याला बड आलेला आहे आणि काय तयार होणार, शूट तयार होणार, इथून मुळं तयार होणार आपण जमिनीमध्ये गाडल्यानंतर. हे बड आहे ना, बड स्प्राउटिंग होतात. त्याच पद्धतीनं ओनियन आहे ना, हे जर ट्यूबरचं उदाहरण. हे बल्ब, ओनियन इज एक्झाम्पल ऑफ बल्ब. हे बल्ब आहे. हे बल्ब आपण लागवडीसाठी वापरतो. हे स्प्राउटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. हे मुळं नवीन येतात इथं. तर या पद्धतीनं हे जे कांदा आहे, आपण कांद्याचं बी तयार करण्यासाठी जे कांदा खातो ते लागवड केलं की त्याला बी तयार होतं आणि बी आपण रोपटे तयार करून लागवड केल्यानंतर रोपट्यापासनं खाण्यासाठी बल्ब तयार होतं. असं त्याचं काय सायकल आहे. हे तुम्हाला माहीत नसेल म्हणून माहीत करून दिलं. जे आपण कांदा खातो ते कांदा कुठून तयार झालेलं, रोपट्यापासनं तयार झालं. रोपटं कुठून तयार, बियापासनं. तर कांद्याचं बी असतं आणि ते कुठून तयार होतं, जे खाण्याचं कांदा असतं ते लागवड केलं आपण डायरेक्ट बल्ब, तर त्याला काय होतं, फ्लावरिंग येतं आणि त्याला बी तयार होतं. तेच बी रोपटे तयार करतात. रोपट्यापासनं लागवड केल्यानंतर त्या प्रत्येक रोपट्याला एक कांदा तयार होणार, ते खाण्यासाठी आपण वापर करणार. समजलं. नंतर गार्लिक इज अ वेल नोन ऑल्सो एक्झाम्पल ऑफ बल्ब. हे जे गार्लिक आहे हे बल्ब दिसाले तुम्हाला. त्यामधली एक पाकळी बघा कसं शूट तयार झालेलं आहे ना. त्या झालं का स्प्राउटिंग व्हायला सुरुवात झालं. हे आपण एक एक पाकळी शेतामध्ये लागवड करतो आणि एका पाकळीपासून आपल्याला एक बल्ब मिळतं. म्हणजे त्या बल्बमध्ये जे काही 20-25 पाकळ्या असतील, एका पाकळीपासून 20-25 पाकळ्या तयार होतात, म्हणजे ते बल्ब तयार होतं. इतर हे जे आहे तर हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे, ते नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे. पोटॅटो, ओनियन, गार्लिक हे त्याचं प्रपोगेशन कोणतं आहे, नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण जे बघत आहात, रायझोम, जिंजर, अद्रक जे खातो आपण तेच आपण लागवडीसाठी वापरतो. हे जे बड डेव्हलप झालेलं आहे, ज्याच दिवस आपण ठेवलं की याला बड तयार होतं, तर हेच लागवडीसाठी वापरलं जातं. हळद, मदर रायझोम वापरतात. हे मदर रायझोम आहे. हे काय मदर रायझोम आहे. हेच मदर रायझोम आपण हळद लावण्यासाठी, लागवड करण्यासाठी याचाच वापर केलं जातं. तर हे रायझोम्स म्हणतात. ते रायझोम्स टर्मरिक आणि जिंजरचं वेल नोन एक्झाम्पल आहे. तर हे भाग शॉर्टमध्ये आपल्याला तर एक समजण्यासाठी किंवा बायोमध्ये वगैरे असेल तर तुम्हाला कामी पडणार, तर थोडं डिटेलमध्ये आपण जात आहोत. नेक्स्ट आपण बघूया हे लाईन डायग्राम. जर प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला हे एक्झरसाइज आहे तर तेव्हा हे कामाला येणार म्हणून लाईन डायग्राम तुम्हाला दाखवत आहे. या पद्धतीनं रेकॉर्ड बुकमध्ये हे लाईन डायग्राम आपल्याला काढणं आवश्यक आहे. नेक्स्ट टाईप ऑफ नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. सेकंड एक्झाम्पल सब एरियल स्टेम. सब एरियल स्टेम. तर स्टेमचं जे भाग आहे सब एरियल स्टेम, त्याला आपण रनर म्हणतो, स्टोलन म्हणतात, सकर आणि ऑफसेट. दीज आर द वेल नोन एक्झाम्पल ऑफ सब एरियल स्टेम. सब एरियल ते स्टेम पासून तयार झालेलं सब एरियल स्टेम आपण म्हणणार. हे अंडरग्राऊंड असतं. तर रनर
रनर इज अ मॉडिफाइड स्टेम ग्रो हॉरिझॉन्टल above or underground. Also it is called as stolon. It is called as stolon. Then well known example of runner, हरियाळी गवत बघितलं असेल. एक जर हरियाळीचं फांदी असेल, झाड असेल, तर तिथं जर बघितलं आपण तर पूर्ण बघता बघता काय करतो, ते हरियाळी तसंच ठेवलं आपण 1-2 वर्ष, तर पूर्ण शेतामध्ये हरियाळी पसरते. म्हणजेच काय असतात त्याचे रनर असतात. ते रनर जे स्टेम आहे भाग, हे रनर हे काय होतं, पसरतं जमिनीपासनं, रूट तयार होतं, आणखी तिथं शूट तयार करतं. पुढं आणखीन ग्रो होतं हॉरिझॉन्टली, तिथं रूट डेव्हलप होतं, तिथं शूट तयार होतं, नवीन झाड तयार होतं. म्हणजे असं पूर्ण नवीन झाडाची निर्मिती करते. तर स्ट्रॉबेरी आहे वेल नोन एक्झाम्पल. दिस इज अ स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरीचंही काय लावलं जातं, रनर लावलं जातं, म्हणजे डॉटर प्लांट. इथून कट केलं की नवीन प्लांट, हे आपण लागवडीसाठी वापरतो. तर वेल नोन एक्झाम्पल आहे स्ट्रॉबेरीचं, हे रनर. त्याला काय म्हणणार आपण, रनर म्हणणार. यालाच आपण स्टोलॉन सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, स्टोलॉन. तर स्टोलॉनचं उदाहरण आहे मिंट, याला आपण पुदानीचं झाड असं म्हणतात, पुदाना. तर हे जे आपण थंड पेय वगैरे पितो किंवा तुम्ही चहा वगैरे तयार करता, पुदिना टाकलं जातं. काय, पुदिन्याचे पानं जे डिकाशन वगैरे आपण करतो, तर पुदिना टाकलं जाते, म्हणजे त्याचं एक पान वगैरे त्यामध्ये टाकलं जातं. किंवा आपण शरबत वगैरे पित असताना पुदिना इस्तेमाल केलं जातं, वापरलं जातं, है ना. तर हे माइंट, तर हे सुद्धा स्टोलन आहे. हे एक जर घरी आपण झाड लावलं तर अनेक तिथं त्याचं बंच तयार होणार, अनेक तिथं झाडं तयार होणार. तर सकरचं वेल नोन एक्झाम्पल आहे बनाना, आणि ऑफसेट हे पिस्टियाचं आहे, आपण इथं दाखविलेलं आहे. तर हे स्टोलॉन, हे काय, स्टोलॉन माइंड्स, जे आपण पुदिना म्हटलेलं आहे, पुदिनाचं झाड असतं. तर हे पुदिन्याचे पानं आपण फार स्वादिष्ट असतात, चवदार असतात. ते भाजीमध्ये आणि ज्यूस वगैरेमध्ये किंवा डिकाशनमध्ये हे याचे पानं टाकून आपण चहा घेतो, डिकाशन. तर स्टोलॉन हे भाग जे आहे स्टोलन आहे, हे हॉरिझॉन्टली ग्रो होतं आणि नवीन झाड तयार होतं. अबव ऑर बिलो ग्राउंड स्टेम लाईक स्ट्रक्चर दॅट कनेक्ट वन प्लांट टू द अनदर प्लांट. त्याला काय म्हणणार आपण, स्टोलॉन्स असं म्हणणार. तर यापासनं दुसऱ्या झाडाची निर्मिती कनेक्ट केलेलं असतं. या झाडापासनं हे डॉटर प्लांटपर्यंत जातं, तिथं डॉटर प्लांट तयार होतं. अशा पद्धतीनं हे पूर्ण पसरतं. तर बनानाचं जे एक्झाम्पल आहे सकर, हे मदर प्लांट आहे आणि त्यालाच लागून हे सकर आलेलं आहे, त्याला आपण डॉटर प्लांट म्हणणार. हे डॉटर प्लांटच मदर प्लांटपासून वेगळं करून आपण मल्टिप्लिकेशन करतो. बनाना आपण बघितलं कमर्शियल क्रॉपमध्ये, त्याचं प्रजनन काय, सकर आहे. मग सकर हे कशाचं उदाहरण आहे, तर नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचं एक्झाम्पल आहे. नंतर पिस्टिया हे ऑफसेट, दिस अ ऑफसेट, हे हॉरिझॉन्टल ग्रोथ आणि नवीन झाडाची निर्मिती होते. तर हे ऑफसेटचे दोन्ही उदाहरण आहेत. तर हे लाईन डायग्राम आहे ऑफसेटची. रेकॉर्ड बुकमध्ये वगैरे आपल्याला डायग्राम काढायचे असेल तर हे आपण काढू शकतो, म्हणून हे तुम्हाला दिलेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण बल्बिल्स, नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. नेक्स्ट वेल नोन एक्झाम्पल बल्बिल्स. Bulbils are modified flowers. Bulbils are modified flowers. या अगोदर आपण अंडरग्राउंड स्टेम बघितलं, सब एरियल बघितलं, हे अंडरग्राउंड स्टेमचे भाग होतं. आता हे जे बल्बिल्स आहे, बल्बिल्स आर मॉडिफाईड फ्लावर्स दॅट डेव्हलप इन टू प्लांट्स डायरेक्टली विदाउट फॉर्मेशन ऑफ सीड. जे फ्लावर तयार झालेलं असतं, बल्बिल्स एक मॉडिफाईड फ्लावर आहे आणि त्यामध्ये बियाणं तयार होत नाही, त्यामध्ये बियाणं तयार होत नाही आणि ते आपण रिप्रोडक्शनसाठी वापरतो. ते नॅचरल बॉडी आहे, नॅचरल प्लांट पार्ट्स आहे. तर काही प्लांटेशन क्रॉपमध्ये हे सक्सेस झालेलं आहे. तर गार्लिक आहे, नंतर कार्डॅमम आहे,
गार्लिक म्हणजे लसूण आणि कार्डेमम म्हणजे वेलदोडा ज्याला म्हटलं जातं, इलायची म्हटलं जातं, वेलची असेही म्हणतात, कार्डेमम काय म्हणतात, कार्डेमम. दीज आर व्हेजिटेटिव्ह बॉडीज. देअर डेव्हलपमेंट डज नॉट इन्व्हॉल्व फर्टिलायझेशन अँड सीड फॉर्मेशन. या फ्लावरमध्ये काय होत नाही, फर्टिलायझेशन होत नाही, सीड तयार होत नाही. तसंच फ्लावर राहतं आणि ते फ्लावरस काय म्हणून वापरलं जातं, प्लांटिंग मटेरियल म्हणून वापरलं जातं. आणि ते प्लांटेशन क्रॉप जे आहे, गार्लिक आहे, कार्डेमम आहे, यामध्ये सायंटिस्टनं हे प्रयत्न करून हे बल्बिल्स पासून आपल्याला नवीन झाडाची निर्मिती करता येतं. द लोअर फ्लावर्स इन द इनफ्लोरन्स ऑफ गार्लिक नॅचरली डेव्हलप इन टू द बल्बिल्स. आता गार्लिकला लोअर फ्लावर येतं, मध्यभागी एक फ्लावर आलेलं असतं, ते आपण बघणार आहोत. तर या बल्बिलचे दोन एक्झाम्पल आपण लक्षात ठेवायला पाहिजे, कार्डेमम आणि गार्लिक. तर गार्लिक आपण बघत आहोत, कार्डेमम तर हे बल्बिल्स अशा पद्धतीनं पानाचे बड इथं तयार होतं. दीज अ बल्बिल्स. जे कार्डेमम आहे त्याला आपण इलायची म्हणतो, तिथे त्याचा फ्लावर आहे, हे फ्लावर बॉडी आहे. आणि सायंटिस्टनं त्यापासून टिश्यू कल्चर वगैरे करून हे इन्फ्लोरन्सन्स टिश्यू कल्चरसाठीही वापरलं जातं आणि ते सक्सेस केलेलं आहे. तर दिज आर द एक्झाम्पल ऑफ गार्लिक. देन लोअर फ्लावर. आता हे वर आणखीन स्टेम आहे, हे मध्यभागी बल्बिल्स तयार झालेलं आहे गार्लिकवर. तर हे जे आहे मॉडिफाईड फ्लावर आहे, इथं बी तयार होत नाही आणि हे प्लांटिंगसाठी वापरलं जातं. कशासाठी, प्लांटिंगसाठी वापरलं जातं. त्यामधलं एक जर बघितलं आपण, हे बल्बिल सिंगल हे स्प्राउटिंग होऊ लागले. काय होत आहे, स्प्राउटिंग होत आहे. हे लागवडीसाठी वापरलं जातं आणि नवीन झाडाची निर्मिती आपल्याला करता येतं. तर काय काय बघितलं आपण, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. देअर आर टू टाइप्स, नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन अँड आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. तर नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये आपण तीन भाग बघितले. एकाला काय म्हटलं आपण, अंडरग्राउंड स्टेम, सेकंडला सबएरियल स्टेम आणि थर्ड बल्बिल्स. हे तीन वेल नोन एक्झाम्पल आहे नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. त्या प्रत्येकाचं उदाहरण अंडरग्राउंड स्टेम, ट्यूबर, बल्ब, रायझोम्स हे भाग आहेत. नंतर सब एरियलचं आपण रनर, स्टोलन, ऑफसेट, सकर हे सब एरियल स्ट्रीमचा भाग आहे. आणि बल्बिलचं एक्झाम्पल आहे गार्लिक आणि कार्डेमम. तर आपण पुढचं बघूया, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, ऑल्सो कॉल्ड ॲज कमर्शियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. कमर्शियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. It is commonly used for the propagation of many crop species, that is a fruit crop, sugarcane, etc. It is also commercially propagated. तर आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनलाच आपण कमर्शियली व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतो. यामध्ये आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मीन्स द मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट बाय द हेल्प ऑफ part of plant made by human being. It can be changes by the help of mankind, changes the human being, known as artificial vegetative reproduction. आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे काय, कृत्रिमरित्या. आता जे नॅचरल मटेरियल आहे त्यामध्ये बदल केलं जातं. या अगोदर आपण नॅचरल रिप्रोडक्शन काही केलं नाही, ॲज इट इज आपण लागवडीसाठी वापरलो. ट्यूबर, बल्ब, रायझोम, रनर, स्टोलन, ऑफसेट, सकर ॲज इट इज वापरलो. बल्बिल्स काही बदल केलो का, नाही. त्याच्यामध्ये काहीच आपण त्याच्यामध्ये काही केलेलं नाही, आपण त्याच्यामध्ये काही चेंजेस केलेलं नाही, ॲज इट इज केलं आपण. पण आता जेव्हा आर्टिफिशियल म्हटल्यानंतर कृत्रिमरित्या म्हणजे त्याच्यामध्ये मटेरियल असणार नॅचरल, पण त्याच्यामध्ये काही बदल करावं लागतं. काय करावं लागतं, बदल करावं लागतं. तर मानव त्याच्यामध्ये काय करतो, बदल करतो. आणि जसं उदाहरण कलम तयार केली आहे ना, डिफरंट दोन झाडाचे भाग एकत्र आणून त्याला काय केलं जातं,
जॉईंट केलं जातं आणि एक सिंगल प्लांट तयार होतं. तर हे माणसाने काय केलं, दोन वेगळे भाग आणून एकत्र जॉईंट केलं. किंवा गुलाबाची फांदी कट करणे आणि त्याला काही ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्स वगैरे लावून लागवड करणे, म्हणजेच काय झालं, कट करणं, हे सुद्धा काय झालेलं आहे, त्याच्यामध्ये चेंजेस झालं. तर या पद्धतीनं आपण नॅचरल मटेरियल काय केलं जातं, चेंजेस केलं जातं त्याच्यामध्ये. तर त्याला म्हणणार आपण आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. and then it is very common methods of in case of fruit crop, also flowering crop, and then ornamental crop also. तर हे जे आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे, हे फळ झाडामध्ये तसंच फुलामध्ये आणि जे काही ऑर्नामेंटल प्लांट असतात सुशोभित, याच्यामध्ये सर्रास हे आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचं वापर केलं जातं. तर लक्षात ठेवायचं आपण काय, की त्यामध्ये काहीतरी बदल करतात माणसं. नॅचरल मटेरियल आहे त्याच्यामध्ये बदल करतात आणि त्याला आपण आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणणार. तर त्यामध्ये आपण वन बाय वन बघूया. देर आर सेव्हरल मेथड्स ऑफ नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. देन कॉमनली कटिंग, लेअरिंग, grafting and budding. These are the four main artificial vegetative reproduction. या आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये चार आहेत. आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये चार आहे. कटिंगद्वारे आपल्याला कलम तयार करता येतं, लेअरिंगद्वारे कलम करता येते, ग्राफ्टिंगद्वारे कलम करता येते, बडिंगद्वारे कलम करता येते. समजलं? हे कलम जे आहे, हे कलम मेन उदाहरण आहे आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचं. तर वन बाय वन आपण पहिलं बघूया कटिंग्स. कटिंग इज अ रिमूव द ब्रँच, मेड अ कटिंग अँड देन इट कॅन बी प्लांटेड इन द नर्सरी और मेन फील्ड टू डेव्हलप द सिंगल प्लांट. तर त्याला आपण काय म्हणणार, कटिंग म्हणणार. एखाद्या झाडाची फांदी म्हणा, रूट म्हणा, पान म्हणा, कट करणे आणि दुसरीकडे लावणे, त्यापासून नवीन झाडाची निर्मिती करणे, त्याला आपण काय म्हणणार, कटिंग म्हणणार. इथं काय केलं आपण, कट केलो, मदर प्लांटचा भाग कट केलो आणि त्याचं लागवडीसाठी वापर केलो आणि तिथं एक सिंगल प्लांट डेव्हलप होणार, त्याला म्हणणार आपण कटिंग. देर आर 3 टाइप्स ऑफ कटिंग, स्टेम कटिंग, रूट कटिंग, लीफ कटिंग. आता कटिंगचेही 3 मेथड्स आहेत, ज्याला आपण स्टेम कटिंग म्हणणार, रूट कटिंग म्हणणार, लीफ कटिंग म्हणणार. तर स्टेम कटिंग म्हणजे फांदी जेव्हा आपण वापरतो त्याला स्टेम कटिंग म्हणणार. जेव्हा आपण रूट वापरतो नवीन झाड तयार करण्यासाठी त्याला रूट कटिंग, आणि नवीन झाड तयार करण्यासाठी आपण एखादी पान वापरत असाल, लीव्ज, तर त्याला आपण काय म्हणणार, लीफ कटिंग म्हणणार. काय म्हणणार, लीफ कटिंग. तर असे कटिंगचे 3 टाईप्स आहेत. आपल्या अभ्यासक्रमामध्ये शॉर्ट आहे पण प्रॅक्टिकलमध्ये असल्या कारणाने ते प्रॅक्टिकली इथं कव्हर होणार म्हणून थोडं व्यवस्थित समजून सांगतो. देन स्टेम कटिंग ऑल्सो क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ देअर एज ऑफ ब्रँच. That is a softwood cutting. It is a current season growth. That is a more than 3-month old. Then this cutting used for cutting purposes known as softwood cutting. Then semi hardwood cutting or soft hardwood cutting. Semi hardwood cutting or soft hardwood cutting. In semi hardwood cutting, then branch can be up to 6 months old. Then it can be slightly develop the wood portion in the branch. Means semi hardwood cutting or soft hardwood cutting. Then third, hardwood cutting. It can be up to 1 year old branch. It develop the woody portion of branch. Then this branch used for cutting known as hardwood cutting. तर स्टेम कटिंगचे आणखी 3 उदाहरण आहेत. तर स्टेम कटिंग म्हणजे कटिंग, स्टेम म्हटल्यानंतर फांदी आलं. फांदीचं वय काय आहे,
किती वयाची फांदी आपण वापरत आहोत त्यानुसार त्या कटिंगला नाव दिलेलं आहे. ती कटिंग जर करंट सीझनमध्ये असेल, एक 3 महिन्यामधली असेल, न्यू स्प्राउटिंग आलेलं आहे आणि ते आपण कटिंग म्हणून वापरत असाल, त्याला म्हणणार सॉफ्टवूड कटिंग. सॉफ्टवूड कटिंग करंट सीझन ग्रोथ अप टू 3 month ओल्ड. ओके, तर सॉफ्टवूड कटिंग कॉमनली यूज्ड इन गोल्डन ड्युरेंडा. गोल्डन ड्युरेंडा म्हणजे जे काही आपण कॉलेजमध्ये वगैरे किंवा गार्डनमध्ये वगैरे किंवा घराची बाउंड्रीमध्ये जे बाळ लावतो आपण, याला आपण मेहंदीसुद्धा म्हणतो, तर ते जे आहे त्याचे पानं असे गोल्डन कलर दिसतात आपल्याला, डार्क ग्रीन नसतात, थोडं लाईट येलोश असतात, गोल्डन कलर असा दिसतो आपल्याला. ते मेहंदी त्याचं काय केलं जातं, सॉफ्ट वापरलं जातं. वरचं जे शेंडे जर 2-3 सेंटीमीटर शेंड कट करून आपण लावलो तर नवीन झाड तयार होतं, त्याला म्हणणार आपण सॉफ्टवूड कटिंग. आणि सेमी हार्डवूड कटिंग अप टू 6 month ओल्ड ब्रँच. 6 महिन्यापर्यंतची ओल्ड फांदी आपण वापरत असाल तर त्याला म्हणणार सेमी हार्डवूड. थोडं त्यामध्ये हार्डपणा तयार होईल, ते ग्रेप्समध्ये वगैरे आपण वापर करतो. नंतर हार्डवूड कटिंग. तर हार्डवूड कटिंग जे आहे हे 1 year ओल्ड, 1 वर्षापर्यंतची फांदी आपण कटिंगसाठी वापरत असाल तर त्याला आपण काय म्हणणार, हार्डवूड कटिंग. आणि रोजमध्ये आणि ग्रेप्समध्ये सुद्धा वापर जातात, तर हे हार्डवूड कटिंग. तर इथं आपण बघूया स्टेम कटिंगचे आणखीन टाईप. आता इथं आपण या डायग्रामद्वारे आपण इथं समजून सांगत आहे. ही एक फांदी आहे, हे काय फांदी आहे. आता हे फांदीचं टोक जे आहे, पेटिओल जे आहे, हे म्हणजे समोरचं टिप पोर्शन जे आहे, हे टिप पोर्शन जे आहे हे करंट सीझन आहे. हे कधीची, आता करंट सीझनमध्ये वाढ झालेली आहे, एकदम नवीन आहे, पानं एकदम कवळे असणार आहे. असं एवढं शेंडा आपण कट करून आपण कटिंगसाठी वापरत असाल तर तेव्हा आपण सॉफ्टवूड कटिंग असं म्हणणार. इथेही आपण दाखवलं, एवढं भाग जर आपण कट करून लागवडीसाठी वापरत असाल, एवढं करंट सीझन ग्रोथ ब्रँच, त्याला सॉफ्टवूड कटिंग म्हणणार आपण. तर लेट स्प्रिंग न्यू ग्रोथ असते, काय असतं, न्यू ग्रोथ असते, असे आपण गोल्डन ड्युरेंडामध्ये वापरतो. नंतर सेमी हार्डवूड कटिंग म्हणजे एक सीझन बॅकमध्ये वाढ झालेली, म्हणजे 6 महिन्यापर्यंतची ओढ असणार, ओल्ड 6 महिन्यापर्यंतची ओल्ड फांदीचं भाग, मागचं त्याचं भाग इथे दाखविलं, इथपर्यंत जे भाग आहे एवढं भाग, हे सेमी हार्डवूड कटिंग. याला काय म्हणणार आपण, सेमी हार्डवूड कटिंग. इथपर्यंत इथून इथपर्यंत सॉफ्टवूड कटिंग, हे सॉफ्टवूड कटिंग टू सेमी हार्डवूड, हे सेमी हार्ड. एवढं भाग जर असेल तर सेमी हार्डवूड कटिंग म्हणा. एवढं भाग वापरत असाल म्हणजे पास्ट सीझन ग्रोथ, मागच्या सीझनची ग्रोथ झालेला भाग, ते जर लागवडीसाठी वापरत असाल तर सेमी हार्डवूड कटिंग असं म्हणणार. आणि 1 वर्षाची ओल्ड, एकदम खालचा भाग म्हणजे 1 वर्ष ओल्ड असेल, बुळाचा भाग हे हार्ड झालेलं असतं, काटक झालेलं असतं. इथून इथपर्यंत जे भाग आहे हे हार्डवूडचा भाग आहे आणि हे कटिंगसाठी वापरत असाल तर हार्डवूड कटिंग असं म्हणणार. हे सेमी हार्डवूड कटिंग, हार्डवूड इथपर्यंत हे जे आहे 1 year ओल्ड ब्रँच आहे. हे जर भाग आपण वापरत असाल तर याला आपण काय म्हणणार, हार्डवूड कटिंग म्हणणार. काय म्हणणार, हार्डवूड कटिंग. आता या कटिंग एक थोडं शॉर्टमध्ये आपण बघूया की कटिंग कशी तयार केली जाते. तर या पद्धतीनं आपण सॉफ्टवूड म्हणा किंवा सेमी हार्डवूड कटिंग म्हणा, या पद्धतीनं फांदी कट केल्यानंतर त्याच्यावर काही न करता डायरेक्ट ते लागवड केली जाते. काय केलं जाते, लागवड. पानं तसेच ठेवलं जातात, शेंड तसंच असतं आणि ते लागवडीसाठी वापरलं जातं, लागवडीसाठी वापरलं जातं. त्याच्यामध्ये जे 3-4 स्वेलन बड असतील एवढं कट केलं शेंड्याचा भाग आणि तसंच लागवडीसाठी वापरलं, त्याला सॉफ्टवूड आणि सेमी हार्डवूड कटिंग असं म्हटलं जातं. तर हे सॉफ्टवूड कटिंग आणि इकडचं हे सेमी हार्डवूड कटिंग. आता सेमी हार्डवूड कटिंगमध्ये थोडं काय केलं जातं, अर्धे पानं कट केले जातात, पानाचा अर्धा भाग कट केला जातं, कारण की इव्हापोर ट्रान्सपिरेशन काय होतं, कमी होतं आणि फूड मटेरियल इथं राहतं आणि त्याला
स्प्राउटिंग होण्यासाठी मदत होतं. आणि हे कवळं भाग असतं एकदम, इथं काहीच केलं जात नाही, फक्त कट करणे आणि लागवड करणे. आणि याचे अर्धे अर्धे पान कमी केलं जातं. काय केलं जातं, अर्धे पानं कमी केलं जातात, याच्यापेक्षा थोडी हे जाड असते आहे ना. तर हे सेमी हार्डवूड कटिंग आणि लागवडीसाठी वापरलं जातं. आणि लागवड करण्या अगोदर हे ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्समध्ये याचं जे जे बुडाचं भाग आहे ते डीप करून लागवड केलं तर लवकर काय होणार, मुळांची वाढ होणार आणि जास्तीत जास्त मुळं तयार होणार या ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्समुळं. तर जास्तीत जास्त आणि लवकर मुळं येणार. तर यासाठी आपण ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्स वापरतो. IBA, इंडोल ब्युटॅरिक ॲसिड, नॅप्थॅलिक ॲसिटिक ॲसिड, जास्त करून कटिंगला IBAच वापरतात. तर या IBA सोल्युशनमध्ये डीप करायचं त्याचा भाग आणि लागवडीसाठी वापरायचं. आता सेकंड बघूया, हार्डवूड कटिंग कसं तयार केलं जातं. देन 20 to 25 सेंटीमीटर मेड कटिंग. तर 20-25 सेंटीमीटर लांब असं फांदी काय करायला पाहिजे, कट करायला पाहिजे झाडापासनं. आणि त्याचे सगळे पानं कट करायला पाहिजे. किंवा काही वेळेला थोडं सॉफ्ट असेल, सॉफ्टवूड, तर अर्धे अर्धे पाने ठेवले जातात. तर हार्डवूड कटिंगमध्ये सगळेच पानं काय करतात, पिटिओलपासनं कट केले जातात. देन आफ्टर बॉटम पोर्शन स्लॅन्टिंग कट शुड बी मेड. आता इथं स्लॅन्टिंग कट दिलं जातं, म्हणजे वूडचं पोर्शन जास्त उघडं केलं जातं, एक्सपोज होतं जास्त भाग. हे पेरी पेरी आहे ना, जे हे जास्त उघडं झालेलं आहे. जेवढं ओपन असणार खोळाचा भाग तेवढं मुळा जास्त येणार, कारण ओपन एरिया जास्त आहे. इथून या सालीमधून पूर्ण कारणं रूट डेव्हलप होणार आणि जास्तीत जास्त रूट डेव्हलप झाल्यामुळं लवकर हे काय होणार, व्यवस्थित स्प्राउटिंग होणार. तर ही लागवड करते वेळेस हे जे भाग आहे हे ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्समध्ये याला डीप करायचं. नंतर या पद्धतीनं या कुंड्यामध्ये किंवा नर्सरीमध्ये या पद्धतीनं त्याला थोडं स्लँटिंग डायरेक्शननं त्याला लागवड करायला पाहिजे. तर 60च्या अँगलमध्ये त्याला काय करायला पाहिजे, प्लांटिंग करायचं, थोडं असं भाग झुकतं करायला पाहिजे. तर डायरेक्ट सरळ न लावता थोडं या दिशेनं त्याला 90च्या डिग्रीमध्ये हे करायला पाहिजे आणि लागवड पाहिजे. तर 1/3 पोर्शन बरीड इन द सॉइल अँड 2/3 पोर्शन अबाव द ग्राउंड. तर 1/3 पोर्शन पूर्ण काय करायला पाहिजे, जमिनीमध्ये गाडायला पाहिजे किंवा त्या पॉलिथिन बॅगमध्ये किंवा कुंडीमध्ये त्याला बरीड करायला पाहिजे. देन आफ्टर 1 month डेव्हलप द रूट सिस्टीम अँड स्प्राउटिंग. त्या पद्धतीनं या कटिंगला रूट डेव्हलप होतात आणि रूट डेव्हलप झालं की वर शूट डेव्हलप होतं. जिथं जिथं बड आहे भाग, ते बड भाग काय होतं तर स्प्राउटिंग होतं. अँड देन दिस प्लांट इज अ सिंगल प्लांट, कटिंग प्लांट कॅन बी प्लांटेड. अशा पद्धतीनं हे स्प्राउटिंग झालेलं जे कलम केलेलं जे आहे झाड हे आपण कुठेही लागवडीसाठी वापरतो. तर हे कटिंग पद्धत हे कॉमन आहे. जेवढे काही फुलं झाडं आहेत, गुलाब वगैरे, कण्हेरी वगैरे असे जे आहेत हे सगळं या पद्धतीनं कटिंगद्वारे आपण करतो. नंतर ग्रेप्समध्ये कटिंग वापरलं जातं. नंतर फिग, अंजीरमध्येही कटिंगनंच आपण कलम करतो. गावामध्ये सुद्धा थोडंफार होऊ शकते. तर हे कटिंग या पद्धतीनं केली जाते. हे स्टेम कटिंग आहे. नेक्स्ट बघूया आपण रूट कटिंग अँड लीफ कटिंग. हे रूट कटिंग, इथं रूट आहे, एक रूट कट केलं आपण आणि या पद्धतीनं याला गाडून टाकलं तर हे स्प्राउटिंग होणार आणि याला आणखी मुळं तयार होणार. मुळाचाच भाग आपण कट करून लागवड केली तर या पद्धतीनं नवीन झाडाची निर्मिती होते. हे कशामध्ये आहे, जास्त करून टीक म्हणजे सागवान. सागवानामध्ये आपण रूट जास्तीत जास्त वापरलं जातं. त्याला स्टंप असं म्हणतात. काय म्हणतात, स्टंप. तर स्टंप वापरलं जातं म्हणजे ते रूटचा भाग वापरला जातं आणि त्यापासून नवीन झाड तयार केलं जातं. नंतर लीफ सुद्धा आपल्याला मल्टिप्लिकेशन करण्यासाठी कामाला येतं. हे ब्रायोफायलमचं पान आहे, यालाच आपण पानफुटी असं म्हणतो. हे पानफुटीचं पान आपण किडनी स्टोनसाठी सुद्धा औषध म्हणून वापरलं जातं. हे पान जाड असतं आणि यामुळं किडनी स्टोनचं प्रॉब्लेम कमी होतं असं म्हणतात आयुर्वेदिक इन व्हॅल्यू. तर हे जे आहे मार्जिनल नोड, इथं
इथं मार्जिनल नोच असतं, इथं बड असतं आणि इथून नवीन स्प्राउटिंग होतं. तर पानापासूनच हे झाडाची निर्मिती होते. तर घरी वगैरे असेल पानफुटीचं ब्रायोफायलम, त्याचं पान आपण जमिनी गाडलं की नवीन झाडाची निर्मिती होते. तर हे सगळे कटिंगचे टाईप्स आहेत: स्टेम कटिंग, रूट कटिंग अँड लीफ कटिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे थेरॉटिकल बघितलेलं आहे तेच आता आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं आहे. त्यामध्ये जे आपण कटिंगचे टाईप बघितलेले आहेत, तर स्टेम कटिंग देर आर 3 टाइप्स: सॉफ्ट वूड कटिंग, सेमी हार्ड वूड कटिंग अँड हार्ड वूड कटिंग. हे रिअल प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला करायचं आहे, कारण कटिंग्स आपण रोजमध्ये करतो, आपण ग्रेप्समध्ये करतो, आपण जे ऑर्नामेंटल प्लांट आहेत त्या ऑर्नामेंटल प्लांटमध्ये आपल्याला हे कामाचं आहे. जे गार्डन जे असेल आपल्या घरी, होम गार्डन, तर तिथं तुम्ही हे कटिंग्स लावून व्यवस्थित फुलं उगवू शकतात आणि घराला ब्युटिफुल करतात. विद्यार्थी मित्रांनो, जे आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी विषय घेतलं त्याबद्दल आपल्याला आई वडील खुश होणार की नाही, माझ्या बाळांनी हे रोज लावलं, हे फुलाचं झाड लावलं. तर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिकल करा. आता आपण बघूया सॉफ्ट वूड कटिंग. these are softwood cuttings, then it is a current season growth branch. तर विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टवूड कटिंग म्हणजेच काय की करंट सीझन मध्ये वाढ झालेली फांदी, ही फांदी आपण जर प्लांटिंगसाठी वापरत असाल तर हे आपण म्हणणार सॉफ्टवूड कटिंग्स. तर बरेच झाडामध्ये ऑर्नामेंटल, जे तुम्हाला गोल्डन ड्युरेंडा म्हटलं, तर त्याचे शेंडे लावले जातात फक्त. तर हे सॉफ्ट आहे, तर वूड तयार झालेलं नाही, हे ॲज इट इज लावायचं, त्याला काहीच कट करायचं नाही, तर शेंडासुद्धा कट करायची गरज नाही. तर जे करंट सीझनमध्ये आलेली जे फांदी आहे, एकदम कवळी फांदी, ती फांदी आपण लागवडीसाठी वापरतो, कटिंगसाठी प्रेफर करत असाल तर त्याला सॉफ्टवूड कटिंग असं म्हटलं जातं. तर हे जे मी दाखवित आहे हे सॉफ्टवूड कटिंगचं उदाहरण आहे. अशा पद्धतीने आपल्याला कटिंग्स तयार करता येते. नेक्स्ट, सेमी हार्डवूड कटिंग. दिस अ सेमी हार्डवूड कटिंग. आता दोन्ही याच्यामध्ये काय कंपॅरिझन वाटणार तुम्हाला? बघा विद्यार्थी मित्रांनो, ही लहान आहे, ही लहान आहे ना, तर याच्यापेक्षा ही जाड आहे आणि जास्त दिवसाची आहे, म्हणजे अप टू 6 मंथ ओल्ड ब्रँच युज्ड फॉर कटिंग्स नोन ॲज सेमी हार्डवूड कटिंग. In this semi hardwood cutting, remove the tip portion of branch. हे टिप पोर्शन ब्रँच पण कट केलं. आता कोणती तयार झालेली आहे? सेमी हार्डवूड कटिंग. या हार्डवूड कटिंगचे आपण हाफ लिप्स कॅन बी कट डाऊन फॉर प्रिव्हेंट द ट्रान्सपिरेशन. तर सेमी हार्डवूड कटिंगमध्ये शेंड ठेवलं जात नाही आणि त्याचे जे पानं आहे, अर्धे पानं कट केले जातात, अर्ध भाग, जेणेकरून ट्रान्सपिरेशन थांबवलं जातं. यामधलं जे पाणी वगैरे आहे हे साठवलं जातं त्याच्यात आणि इथून स्प्राउटिंग होणार. काय होणार? स्प्राउटिंग होणार. तर हे आपण ग्रेप्समध्ये, रोजमध्ये आणि फिगमध्ये हे सेमी हार्डवूड कटिंग्स आपल्याला वापरता येतं. तर आणखीन आपल्याला याच्यामध्ये मॉडिफाईड करायचं तर ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्समध्ये आपण याला डिप करायचं आणि लागवडीसाठी वापरायचं. नंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो, हार्डवूड कटिंग. दिसत आहे हार्डवूड कटिंग 20 to 25 सेंटीमीटर हाईट लेंथ. देन ऑन बॉटम पोर्शन स्लँटिंग कट दिसत आहे, हे स्लँटिंग कट केलं आपण. कोणतं कट दिलं? स्लँटिंग कट. इट इज एक्सपोज मॅक्झिमम एरिया ऑफ स्टेम. ओके, देन इट कॅन बी डेव्हलप मॅक्झिमम रूट. तर स्लँटिंग कट द्यायचं. या पद्धतीनं स्लँटिंग कट दिलं आपण. हे स्लँटिंग कट दिलं आहे ना, आणि स्लँटिंग कट यासाठी दिलं की हे पेरिफेरी एरिया जे यायचं, हे एरिया वाढणार आणि वाढल्यामुळं काय होणार बाळांनो? तर जास्त मुळं तयार होणार. काय तयार होणार? मुळं जास्त तयार होणार. हे भाग जे आहे जास्त, आणि हे ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्समध्ये आपण डिप करून तर या पद्धतीनं लावायला पाहिजे. 60 डिग्री सेंटी अँगलनं असं तिरपं लावायला पाहिजे. काय करा? तिरपं लावायला, सरळ लावायचं नाही,
लावताना असं लावायला पाहिजे, तर हे एक्सपोज होणार आणि जास्तीत जास्त मुळं तयार होणार. आणि टॉप पोर्शन स्लॅन्टिंग स्ट्रेट कट शुड बी मेड. या पद्धतीनं स्लॅन्टिंग स्ट्रेट कट द्यायचं, खाली स्लॅन्टिंग कट, वर स्ट्रेट कट. आणि ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्समध्ये याला डिप करून या पद्धतीनं लागवड करायला पाहिजे. तर हे जे बर्ड आहेत, हे बर्ड स्प्राउटिंग होणार आणि इथं नवीन झाडाची निर्मिती होणार. तर हे गुलाबामध्ये, कनेरीमध्ये आणि रोजमध्ये, आणखीन ग्रेप्समध्ये ह्या कटिंगचं वापर केलं जातं. ओके, तर इथं आपण हे कटिंगचा भाग संपविलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित बघा आणि प्रॅक्टिकली करून बघा तुम्ही. हे तर आपण सगळं दाखविलेलं आहे, तर घरी वगैरे एक लावून बघा. गुलाबाची फांदी असेल तर व्यवस्थित, आता सीझन व्यवस्थित आहे कटिंगसाठी, तर तशी कटिंग तयार करा. व्यवस्थित स्वेलन बड असणारी फांदी निवडा आणि त्याला झाडापासनं, मदर प्लांटपासनं कट करून घ्या आणि खालच्या पोर्शनला स्लॅन्टिंग कट द्या, वर स्ट्रेट कट द्या. आणि ग्रोथ एवढं हार्मोन नसलं तरी व्यवस्थित त्याला ओल्या जागेमध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये ते लागवड करून बघा. तर ते नवीन झाड त्यावर तुम्हाला फारच आनंद मिळेल. म्हणजे आपण जे शिक्षण घेतो ते आपल्या फायदेशीर आहे की नाही, प्रॅक्टिकलच्या दृष्टीनं फायदेशीर आहे की नाही, ते पूर्ण विषय आपलं प्रॅक्टिकली आहे, हे आपण स्वतः करून बघू शकतो. फिजिक्सचं वगैरे आपण सिम्पल पेंडुलम वगैरे काही बघू शकत नाही. इलेक्ट्रिसिटी चालली, इमॅजिन करावं लागतं, पण ते रिअल आपण प्रॅक्टिकल करू शकतो आपण. तर यामध्ये आनंद मिळतो. किंवा मी झाड लावलेलं, हे नवीन आलेलं आहे, याला फुलं लागलेत, फार तुम्हाला आनंद निर्माण. तर असं घरी करा की जेणेकरून मी 12वीत होतो, माझं क्रॉप प्रोडक्शन होतं या क्रॉप सायन्स होतं, मी हे झाड लावलं, तर हे आठवण राहतं मुलांना. तर हे प्रॅक्टिकली घरी करा आणि घरीच बसा, अभ्यास करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्स. जय जवान, जय किसान.